वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात। समतेचा डा हिमती लढू शासनदारात, जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। उपवर्गीकरणाच्या विरोधात केली वजमुठ एका सुरात। वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात। वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदानानी रणात। जय भीमवाल्याची औलाद आम्ही, जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। भीमाच्या संविधानाची चौकट तोडण्याची हिम्मत नाही कोणाची, आपसात भांडणे लावू नका। थोडी लाज ठेवा जनाची आणि मनाची, आणि जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। समतेचा डा हिमती लढू शासनदारात, जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। आदेश येईल ते आपण सर्वांनी त्यांना पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट करा आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही तोपर्यंत काही निर्णय द्यायचा नाही। जय भीम। एक था दिन दुनिया के खिलाफ थी, एक का दिन दुनिया के खिलाफ थी, धर्म को राष्ट्रपति चुनावी घटाई थी। एक का दिन दुनिया के खिलाफ थी, धर्म को राष्ट्रपति चुनावी घटाई थी। लेकिन भीम किसी को डरा नहीं, लेकिन भीम किसी को डरा नहीं क्योंकि भीम के हाथ में तलवार नहीं डाला क्रांति। आता जातीची जन्माची प्रतिष्ठा आहे, त्यामुळे आता आपल्याला घाबरायचं काम नाही। आणि आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीरांचा आपले या मोर्चाच्या वतीनं शिष्टमंडळ पोलिसांच्या सहाय्यानं मंत्रालयामध्ये बोलणी करण्यासाठी भेटण्यासाठी आनंदराव आंबेडकर आहे, सदाभाऊ आहे, आपले दुसरे सन्माननीय नेते आहेत, सदाभाऊ भोलत आहे, सागरराव माने आहेत, हे सगळे मंडळी आपले शिष्टमंडळ मंत्रालयात गेलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं ते त्यांना निवेदन देतील आणि आल्यानंतर जर नेते झाले तर तेही आपल्याशी भूमिका शेअर करते। त्यामुळे आता आपल्याला ज्यांची तुम्ही जेव्हा करता वाद करता आपल्याचे विश्वासाने आपण बघूया। आपण आलेले डॉक्टर भीमराव छत्रपती शिवाजी महाराज आमची छत्री जाम उंच आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय संविधानकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, लाख लाख अभिनंदन करतो। एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये हजर झाला। उपवर्गीकरणाची ताकद काय आहे ते रद्द करण्यासाठी, सरकारला इशारा देण्यासाठी आज आपण सगळेजण आलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। बघा ताकद काय आहे सरकार येथे मनोवादी संघटनेला आपण आपल्या मोर्चाच्या माध्यमातून
आज दाखवून दिलेला हे उपकरणीकरणाचा घाट घालण्यात आलेला जो आमची मागणी नव्हती, मातम समाजाची देखील मागणी नव्हती, परंतु काही मूलभूत मातम समाजाचे लोक जे संघाच्या शाखेवरती जातात, संघाचे पैसे घेतात, असे संघटना मूलभूत लोकांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या आधारे आज हा उपवर्गीकरणाचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलेला. दुसऱ्या राज्यामध्ये काय झालं हे मी जाणत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये मी घडून देणार नाही, आपण संविधान देणार नाही. कारण 59 जाती आम्ही एकत्र, 59 जातीची वज्रमूठ आमच्या बरोबर आहे. एक प्रतिज्ञा इथे करायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये ही वज्रमूठ अशीच असायला पाहिजे. जेव्हा हे वज्रमूठ आता सत्ताधाऱ्यांवरती पडेल तेव्हा याचं सरकार येईल ते पडेल. एकजूट घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 59 जातीच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये बीजेपीच्या कोणी असेल त्याला माझं मत जाणार नाही हे तुम्ही निश्चित त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला. आणि सत्ता हातामध्ये घ्या, किती दिवस कोर्टचे वगैरे काढणार, त्याने मधुमूर काढला आणि आम्हाला काम धंद्याला लावलेला. आमचा वेळ, आमचा पैसा, आमचा श्रम हे आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. परंतु याच्या विरोधाची लढाई हे सत्तेची लढाई असणार हे देखील आज तुम्ही लोकांनी ठरवायला पाहिजे. एकत्र बळावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्याने सांगितलं हे जे काही उपवर्गीकरण आहे ते बंद करा. अक्रॉस द हॉल द पार्टी आम्ही एकत्र झालेलो. बीजेपी मधले देखील आमदार त्याने तिथे जातीतले ते देखील एकत्र आले, एक अवैध युती झाली. आपल्याला सांगू इच्छितो त्या आमदारांनी मला जे सांगितलं मुख्यमंत्री एवढे सिरियस दिसले नाही दिवसावरून. आम्ही निवेदन दिलं, निवेदनांचा बघितलं आणि सांगितलं पुढच्या वेळेला मी काहीतरी निर्णय देतो. मुख्यमंत्री या काही घोषणा दिल्या, मुख्यमंत्री घोषणे आहोत त्याप्रमाणे या मोर्चाच्या माध्यमामधून उत्तर प्रदेशच्या निवडणुका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील एरवी आमचा कवच कुंडल बाजूला टाका, आमने सामने रस्त्यावरती या 59 जातीची वज्रमूठ किती आहे हे आपल्याला दाखवण्याचा आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून आज एवढ्या मोठ्या पावसाळी वातावरणामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला. आपले आमदार सभागृहाच्या आतमध्ये लढाई करत आहात, त्यानंतर आपण रस्त्यावरची लढाई आज आपण लढत आहोत. बाबा आमचा आज इतिहास, आमचा आज इतिहास आहे. जो इतिहास तुम्हाला कळला नसेल तर आमचा इतिहास असा आहे, जेव्हा जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये गेला, जेव्हा जेव्हा महापुरुषाच्या विरोधामध्ये गेला त्यावेळेला आंबेडकरी जनसमूह महाराष्ट्रात नाही तर देशामधला एकत्र आला आणि त्याने आपल्याला ताकद आपली दाखवून दिली. आमचा आदर्श, आमच्याकडे आदर्श आहे, आदर्श भीमा कोरेगावचा आदर्श. अरे हम समझे से कम लेकिन हम लोग लड़ाई जीतते हैं. हा आमचा बाबा इतिहास आहे. तो इतिहास सांगण्याचा मला आज पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागला. म्हणून 2024चं इलेक्शन आपल्याला एक उदाहरण आपल्याला देऊ. 2024ला जेव्हा पार्लमेंटचं इलेक्शन, पार्लमेंटच्या इलेक्शनच्या पूर्वी त्यांचे निर्माण होतं पार्लमेंट बीजेपी सरकार, ते सांगत होते हम 400 के पार आएंगे तो संविधान बदल देंगे. ह्या त्यांच्या घोषणा होत्या.
इलेक्शनचे जेव्हा जवळ आल्या तारखा देशामध्ये आंबेडकरवाद्यांनी लाखोचे मोर्चे काढले. काय आम्ही आंबेडकरवादी आहे. पंतप्रधान मोदीजी त्याने संविधान डोक्यावरती घेतलं. संविधानाला काय पाया पडले. हे जे नौटंकी केले ते त्यांना संविधानाची ताकद कळली. देशातील 80% जनता हे संविधानाला बांधणारी आहे. महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत जे संविधानाला मानतात, महापुरुषाला मानतात. त्याचबरोबर 59 जाती आहेत त्या संविधानाला मानतायत, महापुरुषाला मानतात. आज मुस्लिम समाज आपल्या बरोबर, त्याचबरोबर आदिवासी समाज आहे मोठ्या संख्येत. हे जेव्हा समाज एकत्र येते त्या कोळी समाज 59 जातीमधल्या सगळ्या आहेत. हे जेव्हा सगळे एकत्र येते तेव्हा इथे राजकीय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. आणि त्याच्यासाठी बाबा ईव्हीएम बंद करणं, देशामधली लोकशाही वाचून आज आम्ही दबगणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांची हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये हा समाज चालून देणार नाही. हे चुनौती मी या सभेच्या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून देतो. भाई होश में आ जाओ. हॅलो भाई देवेंद्र जी होश में आ जाओ. आज आपल्याला सांगू इच्छितो देवेंद्र आज होश मध्ये येतील पण रात्रीचं झोपू शकणार नाही. एवढी मोठी ताकद आज माझ्या विरुद्ध कशी उभी राहील. मी मायनॉरिटीजला दबवला पण आंबेडकरवादी दबणारे नाही. जेवढे दबवण्याचा प्रयत्न कराल तेवढे आम्ही वरती येणार. आम्ही फुटबॉल खेळतो, जेवढे धावाल तेवढे वरती आणि तेवढे गोल मारू. हे सांगण्यासाठी आपण इथे सगळेजण आलेलो आहोत. आणि निश्चित मला वाटतं